तर या साडीचा खूप सुंदर असा आपल्याला लॉंग गाऊन बनवून तयार करायचा आहे। तर मी दाखवते तुम्हाला पूर्ण साडी। इथे बघू शकता ही अशी पूर्ण साडी आहे, पूर्ण प्लेनच साडी आहे, पण बॉर्डर फक्त खालच्या साईडला अशी मोठी बॉर्डर दिलेली आहे आणि कॉन्ट्रास्ट पण खरंच खूप सुंदर आहे। तर चला आता इथं आपण ड्रेसची कटिंग करायला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर मी ड्रेसची कटिंग करण्यासाठी टोटल 4 मीटर अस्तर घेतलेला आहे। तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला वरचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर वरचा पार्ट कट करण्यासाठी आपल्याला जेवढी उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून टाकायचं आणि घडी किती टाकायची तर छातीचा चौथा भाग त्याच्यात आपल्याला 2.5 इंच प्लस करून टाकायचा आहे, कारण पुढच्या साईडला आपल्याला टक्स येणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला 2.5 इंच प्लस करायचं आहे त्याच्यात। तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप टाकायचं। तर इथे बघा तर माझं जे कस्टमरचं माप होतं ते उंची 14, वरचा भाग 14 होता, त्याचे 1 इंच प्लस करून मी इथं 15 इंचावर मार्क केलेला आहे। इथे बघा दोन्ही साईडला आपल्याला 15 इंच बरोबर मार्किंग करून घ्यायचं आणि शोल्डरचा हाफ टाकायचा। इथं जिथं 16 इंच शोल्डर होतं त्याचा हाफ मी इथं 8 इंचावर मार्किंग केलेला आहे आणि शोल्डर पट्टी घेतलेली आहे मी इथं 4 इंच, म्हणजे शिवून आपली 3 इंच एवढी शोल्डर पट्टी राहणार आहे। आणि मुंडा घेतलेला आहे इथे मी 7.5 इंच आणि इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर हा जो ड्रेस आहे तो आहे 38 साईजचा, त्याचा चौथा भाग टाकलेला आहे मी 9.5 आणि इथं 2 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तर इथे बघा इथं हाफ इंच आपल्याला डाऊन द्यायचा आहे, शोल्डर डाऊन द्यायचा आहे। ओके, आणि पुढचा गळा जो आहे तो थोडासा डीप घ्यायचा आहे, म्हणजे हा बोटनेकमध्येच येतो पण एकदम बोटनेक नाही तर डीप घ्यायचा आहे। तर इथे मी 4.5 इंच पुढचा गळा घेतलेला आहे आणि पुढचा गळा आपल्याला गोल शेपमध्येच द्यायचा आहे। ओके, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे आपल्याला इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथं कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे। तर कमर होती 37 इंच, त्याचा चौथा भाग टाकलेला आहे मी आणि ते आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन आणि नंतर आपल्याला 1.5 इंच आपल्याला याच्यासाठी प्लस करायचं आहे, जे आपण टक्स देणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला 1.5 इंच साईडला प्लस करायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता मी त्याप्रमाणे इथं माप टाकून इथं रेषा ओढून घेत आहे। आता सगळ्यात अगोदर कट करताना आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसंच कट करायचं आहे। त्याच्या अगोदर इथं आपण टक्सचं मार्किंग करून घेऊया। तर फ्रंट पार्टसाठी आता वरून आपला जो टक्स पॉईंट असतो त्याच्यात 1/2 इंच प्लस करून घ्यायचं। मग तुम्ही बॉडीवरून मेजरमेंट घेतलं तर टक्स पॉईंटमध्ये 1/2 इंच प्लस करून घ्यायचं। आता इथं टक्स पॉईंट होता 10.5, त्याच्यात 1/2 इंच प्लस केला मी, तर 11 इंचावर इथं मी मार्किंग केलेलं आहे। आणि जो आपण डॉट घेणार आहोत तर टोटल 1.5 इंचाचा आहे, तर एका साईडला 1/4 इंच आणि एका साईडला 1/4 इंच असा टोटल जो डॉट आहे तो आपला 1.5 इंचाचा असेल। ओके, तर आता पूर्ण मार्किंग झालेली आहे। आता जसं मार्किंग केलं तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि इथं दोन्ही पण पार्ट आपले एकदमच कट होणार आहेत, पुढचा आणि पाठीमागचा। इथं गळा कट नाही करायचा आहे, अगोदर आपल्याला दोन्ही पण पार्ट सेपरेट करायचे आहेत आणि मग नंतरच गळा कटिंग करायचा आहे। तर इथे बघा पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही पण भाग मी कटिंग करून घेतलेले आहेत आणि हा आहे आपला फ्रंट पार्ट। तर इथे फ्रंट पार्टमध्ये आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे, थोडासा 1/2 इंच आतून आपल्याला इथं पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे। तर इथे बघा आता फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहे। आता बॅक पार्टमध्ये हा जो एक्स्ट्राचा आपण 1.5 इंच घेतलेला होता तो कट करून टाकायचा आहे, कारण पाठीमागे आपल्याला तो लागणार नाही आहे, कारण पुढच्या आपल्या डॉटसाठी आपण घेतलेला होता। तर पाठीमागे गळ्याची रुंदी जेवढी घेतली होती पुढच्या याच्यासाठी तेवढीच घ्यायची आहे आणि डीप घेतलेला आहे मी इथं 3 इंच। इथे अशा प्रकारे बॉक्स करून आपल्याला पाठीमागच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि शोल्डर इथं पण 1/2 इंच डाऊन करायचा आहे, गळा पण कट करून घ्यायचा आहे इथं आणि इथं पाठीमागच्या टक्ससाठी इथं आपल्याला निशाण मारून घ्यायचं आहे। तर इथे बघा आता पाठीमागचा भाग पण आपला रेडी झालेला आहे। तर इथे बघा दोन्ही पार्ट आपले आता रेडी झालेले आहेत। हे दोन्ही पण पार्ट आता आपण कपड्यावर ठेवून मी कट करून घेतलेले आहेत आणि इथं बघा सगळ्यात अगोदर आपल्याला जो खालचा भाग आहे तो किती घ्यायचा, तर आपल्याला जेवढी पण पूर्ण उंची असेल त्याच्यातून वरून आपला 14 इंचाचा वरचा पार्ट होता ना तो मायनस करायचा आणि जेवढा राहील तेवढा आपल्याला खालचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। ॲक्च्युली काय झालं ना, मोबाईल शूटसाठी लावला होता पण
चालू करायचं राहून गेलं, त्यामुळे तो पार्ट शूट झालेला नाही आहे. तर मी तुम्हाला असंच तोंडी सांगते. तर आपल्याला अस्तर जे आहे ते आता माझ्या पूर्ण लॉंग गाऊनची उंची होती 52 इंच, त्यातला वरचा मी 14 इंच प्लस केला, तर 38 इंच पूर्ण खालच्या पार्टची आपली उंची राहत होती. आणि अस्तर आपल्याला त्याच्यापेक्षा 2 इंच कमी घ्यायचं आहे, म्हणजे 36 इंचाचं आपला अस्तर येणार आहे. आणि 38 इंचा जो आहे तो साडीचा हा जो खालचा आपण प्लेट देणार आहोत तो पार्ट आपला 38 इंचाचा येणार आहे. तर 38 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचा आहे, कारण कमरेच्या तिथं आपल्याला वरच्या पार्टशी जोडायला आपल्याला अर्धा इंच जाणार आहे. त्याच्यासाठी इथे बघा मी 38.5 इंच मी खालचा पार्ट तयार करून घेतलेला आहे. त्याच्यानुसार इथे बघा पूर्ण खालचा पार्ट तयार झालेला आहे आणि वरचा पार्ट पण इथे तयार झालेला आहे. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. तर इथे बघा पदराला खाली असे खूप सुंदर असे गोंडे होते, मी तसेच ते गोंडे घेणार आहे, काढणार नाही. फक्त ठेवताना व्यवस्थित असे एकावर एक येतील अशा प्रकारे ठेवून घ्यायचं, म्हणजे दोन्ही पण बाह्या आपल्या एकसारख्या व्यवस्थित निघतील. ते बघा कपडा जो आहे तो 4 फोल्डमध्ये ठेवलेला आहे. आणि इथं आपल्याला बाहीची जेवढी उंची असेल त्याच्यात एक इंच की इथं खाली फोल्ड आहे, त्यामुळे मी अर्धा इंच प्लस केलेला आहे. तुम्हाला जर खाली फोल्ड करायचं असेल तर तुम्ही इथं 1 इंच प्लस करायचं आहे. ओके. आणि इथं 11 इंचची बाही होती, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 12 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि इथं बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि दंडघेर होता 6 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे मी पूर्ण माप टाकून इथं बाही कटिंग करून घेणार आहे. तर इथं पूर्ण माप टाकून झालेले आहेत. आपण आता बाही कटिंग करून घेऊया. आणि याचा जो पुढचा पार्ट आहे तो मी स्टिचिंगचा दाखवणार आहे, कारण सगळे एकाच व्हिडिओमध्ये सांगायचं म्हटलं ना व्हिडिओ खूप मोठा होता आणि तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघत नाही, त्याच्यामुळे पार्ट 2 मध्ये मी ह्याची पूर्ण स्टिचिंग डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन दाबा, म्हणजे ह्याचा जो पुढचा स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि खूप सुंदर असा ड्रेस आपला बनवून तयार होणार आहे. आणि इथे बघा मी ह्या पट्ट्या कशासाठी काढत आहे ते स्टिचिंगमध्ये तुम्हाला दिसेलच, कारण याच्या आपल्याला पुढच्या गळ्यासाठी डिझाईन बनवायची आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्या